हे बघा, एकंदरीत 4 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी महापौर साहेबांनी इथं भेट दिली होती. तेव्हाही 4 महिन्याचीच वेळ घेतली होती. आज आलो, आज पुन्हा 3 महिन्याची वेळ घेतली जाते. पहिल्या गोष्ट तर हे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एप्रिल 2022ला याची मंजुरी आली, 10 करोड आले. 2023ला मंजूर झालं. परत ते निधी कमी पडतो म्हणून जून 2024ला 15 करोड रुपये मंजूर झाले. त्या मंजुरीसहित कामाची मुदत होती जानेवारी 2025 आणि आता जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा अजून काम होत नाही. अजूनही ते 3-4 महिन्याचे बोलतात. खरं म्हटलं तर आता त्यांनी 3 महिने सांगितले, पण आम्ही महापौर साहेब आणि आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे, 3 नाही 4 महिन्यात करा. पण 4 महिन्यात नाही झालं तर खूप वेगळा विषय असेल. आणि हेही सांगतो, फाईन बिन करून हे बेशरम लोक असतात, गेंड्याचे कातडीचे असतात, त्यांना फाईन लावून काय फरक नाही पडत. आणि अधिकाऱ्यांना तर स्पष्ट सांगतो की आता पटेल साहेब हे आमचे आहेत, जे अधिकारी संबंधित जबाबदार असतील ह्या मुदतीत, कारण 1.5 वर्ष लेट काम झालेलं आहे आणि आत्ताही जर त्या मुदतीत त्यांच्या म्हणण्यानुसार 3 महिने आहे, आम्ही स्वतः 4 महिने बोललो, त्या मुदतीत काम झालं नाही तर महापौर साहेबांनी सांगितलेलं आहे की संबंधित सगळे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांनी तर सांगितलं ठेकेदाराला लाथ मारून हाकलू. आणि मला तर वाटतं, मग मी बोललो त्यांना का ज्यावेळेस 4 महिन्यात पूर्ण नाही होणार त्यावेळेस येताना सगळी जनता इथं असेल. मला वाटत नाही कॉन्ट्रॅक्टर किंवा अधिकारी जागेवर तुम्हाला दिसतील. आणि म्हणून त्यांना स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन आहे, चांगल्या दर्जाचं काम व्हावं. कारण भिवंडीसाठी एकमेव नाट्यगृह आहे, रंगमंच आहे. पाहत असाल भिवंडीतील सगळ्या शाळांचं शहरातील इथं कार्यक्रम होतात, नाट्यगृह आहे, चांगले नाटकही इथं होतात. एकंदरीत भिवंडीच्या जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आणि म्हणून हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, चांगल्या दर्जाचं व्हावं अशा सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांचं पालन झालं नाही तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात येईल.